हा व्हिडिओ ना खूप मोठा होतोय, म्हणून ना मी याचे 2 पार्ट्स केले. तर नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असताल. तर माझं एक तत्व आहे, तुम्हाला जर लोकांना आनंद येत नसेल तर दुःख तरी देऊ नका आणि कुणाच्या दुःखाचा तुम्ही वाटेकरी होऊ नका. त्याच्या इतकं पाप मी दुसरं समजत नाही. मला सगळ्यांना आनंद द्यायला आवडतो आणि सगळीकडे आनंद स्प्रेड करायला आवडतो. मी जिथे जाईल तिथे मला सगळं वातावरण असं आनंदी आणि सगळं हॅपी हॅपी आवडतं. जेणेकरून त्या वातावरणात सगळीकडे पॉझिटिव्ह वाईब्स असतील तरच आपण पण छान सर्वाईव्ह करतो आणि आसपासचे पण आपले लोक छान जगू शकतात. त्याच्यामुळे ना कधीतरी दुसऱ्याला आनंद देऊन बघा, तुम्हालाही नक्कीच आनंद होईल. आणि पहिलं तर कोणावर असं अधिकार गाजवायला मला तरी आवडत नाही. का अधिकार गाजवायचा उगीचच कारण नसताना? जिथे कोणी चुकल, जिथे कोणी चुकीचं वागेल ना, त्यावेळेस ठीक आहे ना, तुम्ही बोला करा, पण गरज नसताना उगीचच काही पण धरून बसायचं आणि कशावरच बोलत बसायचं. मला ह्या सगळ्या गोष्टी कोणी मलाही बोललेल्या आवडत नाहीत आणि मलाही कुणाला ह्या गोष्टी बोललेल्या आवडत नाहीत. त्याच्यामुळे मी माझ्याकडनं पण चूक होऊ देत नाही, जेणेकरून माझ्याकडे कुणी बोट करावं. आणि असंच आहे, मम्मीनं पण मला ही शिकवण दिली आहे की कोणी कोणाचे बोलणे खाऊनही घेऊ नको. त्याच्यामुळे तू असं वाग की जेणेकरून तुला कोणी बोललंच नाही पाहिजे. तर हेच वाक्य मी कायम धरू नये. आणि हा एक प्रश्न खूप असतो, अश्विनी तुमच्या आत्याची मुलगी का? तुमच्यात करतात का? आमच्याकडे तर मामाची मुलगी करतात, तुम्ही आत्याची कशी केली? तर याचं उत्तर मी याच्या आधी पण मला वाटतं खूप वेळा दिलं होतं, पण आज परत एकदा देते. आणि त्याचं उत्तर असं आहे की लव्ह मॅरेज तुम्हाला चालतं, मग ते तर इंटरकास्ट असतं, त्यावेळेस काही प्रॉब्लेम होतात का? नाही. त्यानंतर आजकाल मुली भेटाना, तर मग दुसऱ्या राज्यातून इकडून तिकडून मुली आणतात, मग त्यावेळेस काही बघतात का? नाही. आणि मग आम्हीच जर आत्याची मुलगी केली तर मग असं घडलंय काय, झालंय काय, जगापेक्षा वेगळं तर नाही केलं ना? तर काय आहे, आमच्याकडे ना असं चालतं, आत्याची मुलगी पण करतात, माझ्या सासरकडं पण चालतं आणि माहेरकडं पण चालतं. तुमच्या भागात कदाचित चालत नसेल, पण आमच्या भागात चालतं, तर मग केली. आणि खूप उदाहरणं आहेत आमच्याकडे, खूप ठिकाणी आमच्या नातेवाईक वेगळं असं नाही केलेलं. चालतं ते चालतंच. आणि हे नियम बनवणारे कोण आहेत माहिती आहे? आपल्यासारखेच आहेत, आपणच आहेत. आपण पूर्वीपासून जे नियम घातलेत, आपल्याला आधी माहिती होतं का नियम कुणी कुठं लिहून ठेवले होते का? नाही. जे आपल्यासारखे आपल्या जे पूर्वजांनी नियम तयार केलेत, नियम घालून दिले, तेच आपण फॉलो करतो. आणि मग पूर्वी केले असतील त्यांनी की मामाची मुलगी करायची आत्याच्या घरी, आत्याची करायची नाही मामाच्या घरी. पूर्वी ते नियम तसे चालू होते, पण आजकाल सगळीकडे सगळं चालतं. तर हे नातं पण चालायलाच पाहिजे आणि चालतं पण. आमच्या भागात तर खूप करतात आणि आमच्या नातेवाईकात पण भरपूर जणांकडे असं झालेलं आहे, असे लग्न केलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही वेगळं असं केलं नाही आहे. हेच मला याचं उत्तर द्यायचं होतं. खूपदा हा प्रश्न विचारला जातो, अश्विनी तुमच्या आत्याचीच मुलगी का? मग आत्याची कशी केली? तर भेटलं तुम्हाला याचं उत्तर. आणि मी हे जे सगळं बोलते ना, हे निगेटिव्ह कमेंट्स आहेत म्हणून नाही बोलत आहे, हे पॉझिटिव्हली पण आहे आणि जे चांगले आहे त्याच्याबद्दल पण बोलते. मला असं बोलायचं म्हणून फक्त निगेटिव्ह कमेंट्स घेऊनच बोलायचे असं नाही. जे मला पटलं त्याबद्दलही बोलले, जे मला पटलं नाही त्याबद्दलही सगळ्या गोष्टी मी आज इथे क्लिअर केल्यात. त्यानंतर मोठी आत्या लग्नाला आली नाही का, याच्यावर पण खूप कॉन्ट्रोवर्सी झाली होती. काय बोलायचं, एवढ्या कमेंट्स होत्या. मोठी आत्या दिसत नाही, ती का आली नाही, ती का आली नाही? अरे काहीतरी इश्यू असतील म्हणूनच आली नसेल ना. आणि मी हे सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार होते, पण तो एक फेज होता ना, लग्न होतं, पुढे एवढी कामं दिसत होती आणि त्यात मी कुठं सगळं हे विषय घेऊन बसणार ना. त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की सगळं झाल्यावर व्यवस्थित एक प्रॉपर व्हिडिओ करून सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्यात. तर माझ्या एका छान आपल्याच फ्रेंडनं सांगितलं होतं की स्नेहल लग्न झाल्यानंतर निवांत सगळ्या गोष्टी क्लिअर करेल, कशाला जास्त इश्यू करताय तुम्ही? तर ते हेच की बेबी शॉवर बघितलं आणि त्यानंतर नेमकं हळदीच्या आदल्या दिवशी जयश्रीचं दुखायला लागलं, ज्या दिवशी आत्याला आमच्याकडे यायचं होतं ते. आणि मग ते दुखायला लागलं आणि हळदी दिवशी सकाळी सकाळी पहाटे तिची डिलेवरी झाली. आता मुलीची डिलेवरी झालेली असताना तिला येणं शक्य आहे का? तरी पण बिचारी लग्न लावायला आली. भले 2-3 तासासाठी का होईना, पण ती आली. एवढं म्हणजे जवळजवळ 100 किलोमीटरचं अंतर असेल तेवढं पार करून ती आली लग्नात आणि गेली.
तर हे कारण होतं की ती येऊ शकली नाही, तरी पण ती आली थोड्या वेळासाठी का होईना पण आली ती. तर ते माझ्या गळ्यातले आणि ना ते राहिला एक व्हिडिओ की माझी ज्वेलरी, माझ्या साड्या मी कुठून घेतलं, कसं घेतलं, काय त्यांच्या सगळ्या स्टोरीज आणि ते सगळं तुम्हाला दाखवायचे. तो राहिला व्हिडिओ, तो पण मी लवकरच पोस्ट करेल, कदाचित ह्याच्यानंतर तोच असेल. तर त्यानंतर निकिता संजयच्या कसं काय पाया पडते, ते भैया लागतात तिचे. हो मान्य आहे, नात्यानं ते भाऊच लागतात, पण कसं आहे ना, आता ते आपण सगळ्यांच्याच पाया पडतो घरात. सासरकडची जी मंडळी असतात ते म्हणतात ना, सासरच्या कुत्र्याला पण आवजावं करावं लागतं, तशी गत असते. सगळ्यांच्याच पाया पडावं लागतात आणि ऑब्व्हियसली संजय त्या घरचे जावई आहेत, सगळे त्यांना एवढा रिस्पेक्ट करतात, मग त्या पाया पडतातच. आणि असं थोडीच आहे की आपण मोठ्या भावाचा आदर करत नाहीत, ज्याचा आपण आदर करतो त्यांच्या आपण पाया पडलंच पाहिजे. मोठ्यांचे आशीर्वाद कधीही आपल्यासाठी चांगलेच असतात. तर मग त्या आदरापोटी ते त्यांच्या पाया पडल्या. आणि ते नंदोई आहेत त्यांचे, नंदेचा नवरा, मग ते स्थान किती मोठं आहे ना, त्या नात्यानं त्या पाया पडतात. संजयला असंही, मला पण आणि संजयला पण अजिबात पाया पडून घ्यायला आवडत नाही कधी पण, आम्ही कधीच कुणाच्या पाया पडून घेत नव्हतो. पण हे स्वप्नीलच्या लग्नात एवढे जण पाया पडलेत ना, माझ्यापेक्षा वयानं मोठे असणारे पण मुलीकडचे पाया पडले. मी किती नको नको म्हणलं पण त्यांनी नाही ऐकलं. मला ही गोष्ट नाही आवडत, पण आता काय करणार, सगळ्यांच्या फोर्समुळे मलाही पडून घ्यावं लागलं. तर जाऊ द्या. जेजुरीला गोंधळ कसा करतात, तर ना तिथे एक पूजा असते. तिथे ती एक नदी आहे ना, तर त्या नदीकाठी तिथं बसलेले असतात ते गोंधळी. त्यांच्याकडे जायचं, करा नदी बहुतेक त्याचं नाव. तर तिथं जायचं आणि तिथं गोंधळी बसलेलेच असतात. त्यांना म्हणायचं आम्हाला गोंधळाची पूजा करायची, आणि मग ते प्राईस सांगतात. काहीतरी 1000-2000 घेत असतील, जास्त काही ते घेत नाहीत. आणि एक छोटी पूजा असती, अर्धा 1 तास लागत असेल कदाचित पूजेला, मलाही एवढं आठवत नाही. मी माझ्या मामांची पूजा बघितली होती, त्याला तर फार वर्ष झालेत, आणि त्याच्यानंतर मी आत्ता गेले नव्हते म्हणून एवढी आयडिया नाही. जेवढे आहे तेवढं सांगितलंय. त्यानंतर विकी कुठे आहे, भैयाला कुठं आहे, आणि अश्विनीची आई आली नाही का, असे प्रश्न होते. बापरे, हा व्हिडिओमध्ये दिसत नाही, तो व्हिडिओमध्ये दिसत नाही, हा कुठे, तो कुठे, सगळे जिथल्या तिथंच होते. पण तेच मी मगाशी सांगितलं ना, मी ज्यावेळेस व्हिडिओ स्टार्ट करेल, आसपास जेवढे असतात तेवढे सगळे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतात. जे ज्या त्यावेळी कामानिमित्त कुठं बाहेर गेलेले असतील, कुठं दुसरीकडे असतील, तर त्यावेळेस ते दिसत नाहीत का, ते दिसत नाहीत, त्याच्यामुळे ते व्हिडिओमध्ये नसतात. आणि अश्विनीची आई आली होती. अश्विनीची आई मला वाटतं साखरपुड्याच्या दिवशी सकाळी आली होती. त्यानंतर लग्नाला आम्ही कार्यालयातच राहिलो होतो तिला घेऊन. त्यानंतर घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पण ती राहिली, आणि तिसऱ्या दिवशी ज्या दिवशी सगळे देवदर्शनाला गेले त्या दिवशी ती तिच्या घरी गेली. आणि कसं असतं, ती एकटीच आहे, त्याच्यामुळे आता घरी पण सगळं बघायला पाहिजे, सगळं व्यवस्था. एकटी असल्यामुळे शक्य होत नाही राहणं. आणि आमच्या मामांचं म्हणजे अश्विनीच्या पप्पांचं खाण्यापिण्याचं टायमिंग खूप प्रॉपर असतात. त्यांनीच म्हणजे आत्यानंच केलेलं सगळं खायला आवडतं, त्याच्यामुळे तिला ना असं जास्त राहता येत नाही. येते थोड्या वेळापुरतं, येते जाते, असं चालू असतं. पण ह्यावेळेस 2-3 दिवस राहिली ती, तरी पण व्हिडिओमध्ये तुम्हाला खूपदा दिसली असेल, आणि नसेल दिसली तर ज्यावेळेस आम्ही ते गोपागोपीचा खेळ केला होता ना, तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तिची आई आहे. तर सानूला आवीला द्या, संध्या विकीसाठी छान आहे, ह्या निगेटिव्ह कमेंट्स नाहीत. पण हे इतकं सोपं पण नाही असं तुम्हाला सांगायचं. मी याला निगेटिव्ह कमेंट म्हणणार नाही, तुमचं मत तुम्ही व्यक्त करता, ठीक आहे, म्हणजे मी ॲक्सेप्ट करते. पण ना ह्या गोष्टी असं आणि त्याला लाईक्स खूप आहेत ना, त्याच्यामुळे मग मी हे बोलले. आणि खूप कमेंट्स आल्या की सानूला आवी सानूसाठी योग्य, कोणी म्हणतंय तो काही कमवतच नाही, त्यानं शेती केली तरी पण त्यांचं भागल. अरे अजून तो खूप लहान आहे, तो लवकरच त्याचा एक बिझनेस स्टार्ट करणार आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी लवकरच होणार आहेत. आणि ह्या गोष्टींचा आम्ही विचार केला नाही, आम्ही अजून घरात असं कोणी काही डिस्कस पण केलं नाही, आणि ह्या गोष्टी शक्य पण नाही आहेत. त्यानंतर संध्या विकीसाठी छान आहे. संध्या कोण आहे, तर संध्या अश्विनीची सख्खी चुलत बहीण आहे. तर असं नका म्हणू तुम्ही, ज्या त्या गोष्टी जशा घडायच्या असतात त्या घडतात.
आणि लग्न ही अशी गोष्ट आहे ना, जे आपण किती ठरवलं तरी जिथे व्हायचं असतं तिथेच होतं. काय म्हणतात ना, आपले जे जोडे असतात ते स्वर्गातूनच तयार होऊन आलेले असतात. आपण पृथ्वी तलावावरती किती ठरवलं तरी होत नाही. काही काही केसेस मी अशा पण बघितल्यात की मुलगा मुलगी बघून गेलेत आणि त्यानंतर 2-3 वर्षांनी फिरून येऊन त्यांचं लग्न झालंय. म्हणजे जर घडायचंच असेल ना, ते कुठूनही कसंही कधीही घडतं आणि घडायचंच नसेल ना, तर ते अजिबात घडत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा तुम्ही लोड घेऊ नका आणि आम्हालाही लोड देऊ नका, कारण अजून सानू पण लहान आहे आणि आवीला पण सेटल व्हायचंय आणि आमच्या डोक्यात अजिबात असा विचार नाही आहे आणि आम्ही असं करणार पण नाही आहेत. हा विषय इथे स्टॉप करा. त्यानंतर आणि संध्याचं आणि विकीचं म्हणाल तर ते पण आम्ही डोक्यात घेतलं नाही आहे, कारण एकाच घरातले आम्हाला दोघी नको आहेत आणि त्याच्यामुळे प्लीज प्लीज हात जोडते, हे विषय इथे स्टॉप करा. हे 2 विषय म्हणजे काय झालंय ना, पूर्ण हे एकाच्या मनात नाही आहे, खूप जणांच्या डोक्यात हेच 2 गोष्टी शिजत आहेत मी असं म्हणेल. कारण एक कमेंट आली की त्याला लाईक 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 एवढे करत जात आहेत ना की बस, आणि एवढ्या कमेंटचा पाऊस असतो ना ह्या 2 कमेंटवर की ह्या 2 टॉपिकवरती की बस. आणि आवी तुम्हाला आवडतो, ठीक आहे, थँक्यू. आणि खरंच तो खूप छान मुलगा आहे, पण नाही ना, सानू पण खूप छोटी आहे, आवी पण अजून सेटल नाही आणि नाही. आणि काय होईल ना, हे सगळं बोलण्याने ना ते वेगळंच काहीतरी वातावरण तयार होईल. त्याच्यामुळे प्लीज हे 2 टॉपिक तुम्ही छेडू नका. जे ते जसं जसं व्हायचं ते होतच राहील आणि जे काय घडेल ते तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल. मी इथे, तुम्ही इथे, तुम्ही कुठे जात नाहीत, मी कुठे जात नाही. आणि जरी मी व्हिडिओ काय पोस्ट करायचं बंद केले तरी तेवढी गोष्ट येऊन तुम्हाला सांगेल की कोणाचं लग्न कोणासोबत आणि कधी झालं ते. तर चला, अजून आता हा लास्ट प्रश्न. अश्विनी अजूनही खांद्यावरून पदर घेते, पण निकिता घेत नाही. तिनं घ्यायला पाहिजे आणि ते बरं दिसतं का? ती नवी नवरी वाटत नाही. त्याशिवाय नवी नवरीने तर डोक्यावरूनच पदर घेतला पाहिजे. आणि अश्विनी बघा अजून घेते. निकिताला सांगा घ्यायला. अरे हे कुठं लिहिलंय का की डोक्यावरनं पदर घेतला म्हणजेच नवी नवरी आहे? तुम्हाला माहिती आहे आमच्या घरी म्हणजे माझ्या सासरी काय झालं होतं, प्रियंका ताई अशाच डोक्यावरनं लग्न झालं. त्यांनी गोष्ट सांगितली मला. पदर घेत होत्या आणि पदर घेऊन काम करत होत्या. त्यांनी 2-3 दिवस माझ्या म्हणजे सासऱ्यांनी बघितलं, आमच्या पप्पांनी, आणि त्यांना त्या खूप अडखळायच्या, काम करता येत नव्हतं. एकतर आपल्याला लग्नाच्या आधी साडी वेअर करायची सवय नसते, त्यात मग ते साड्या, बांगड्या, दागिने आणि त्यातनं पुन्हा ते राज शृंगार लग्नानंतर, आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळं नव्यानं आलेलं असतं आणि त्यात पुन्हा डोक्यावरून पदर, त्यात पुन्हा नवीन घर. माणूस खूप गडबडून जातो, अडखळल्यासारखा होतो, काही सुचत नाही, कळत नाही कसं वागावं, कसं करावं. त्यांचे सगळे म्हणजे नवीन घराचे सगळे नियम सगळं वेगळं असतं. तर मग त्यातून ते डोक्यावर पदर घेऊन काम करणं शक्यच होत नाही. आणि मग ते असंच करत होतं. 1-2 दिवस आमच्या पप्पांनी बघितलं म्हणजे सासऱ्यांनी, आणि ते नंतर बोलले की त्यांना, प्रियंका ताईला ना आमच्या घरी सगळे पिंकू म्हणतात म्हणजे सासरे वगैरे. मग ते म्हणले पिंकू डोक्यावरनं पदर काही घेऊ नकोस, नाही घेतला तरी चालेल. आणि त्यांनी सांगितलं, मग प्रियंका ताईंनी पदर घ्यायचं बंद केला. मग असंच माझं लग्न झालं. मी पण 8 दिवस सगळं डोक्यावरनं पदर घेते चालू होतं. त्यावेळेस 1 दिवस प्रियंका ताई आल्या. असंच मी काहीतरी भाजी फोडणीला टाकत होते आणि डोक्यावरनं पदर घेतलेला होता आणि मला ते काहीतरी इकडे पाहिजे होतं, ते पदरनं पटकन घेताच येईना. मग त्या आल्या, त्यांनी माझा असं पदर ओढला प्रियंका ताईंनी, मला बोलल्या पदर घ्यायची गरज नाही, आपल्याकडे नाही घेतला तरी चालतो. आणि मग त्यांनी सांगितलं की मी पण घेत होते, पण मला पप्पांनी सांगितलं की घेऊ नकोस, काही गरज नाही, तुम्ही फक्त एकमेकांचा आदर करा, रिस्पेक्ट करा, सगळ्यांशी आनंदाने वागा, एवढं वागलात तरी पण पुष्कळ आहे. तर ही गोष्ट मला खूप आवडली होती, तर तीच तुमच्यासोबत शेअर करते. आणि मग तसंच आमच्या घरी तर काही कंपल्शन नाही आहे. माझ्या पप्पांचं तर घरात अजिबात लक्ष नसतं, फक्त जे पाहिजे ते आणून देणं किंवा त्याच्यासाठी पैसे देणं, एवढं काम करतात पप्पा. बाकी इथं काय पडलंय, तिथं काय पडलंय, किती नाश होतोय, कोण कसं वागतंय, काही पप्पांचं किचनमध्ये लक्ष नसतं, कधीच नव्हतं पण आणि नसणार पण. मम्मी होती तेव्हा पण नव्हतं आणि आता पण नाही आहे. आणि मम्मी असती तर कदाचित मग हे थोडेसे आले असते रिच्युअल की बाबा सासू आहे मग ते ऐकायचं असं तसं. पण आता मम्मी पण नाही आहे घरात आणि मग त्याच्यामुळे आता त्यांचंच राज्य आहे ना, मग त्यांना. आणि मी पण असं कंपल्शन टाकत नाही, मी जुन्या पिढीची नाही आहे, मी नवीन विचारसरणीची आहे. आणि
तुम्ही ज्याच्यात कम्फर्टेबल आहेत ना तसं तुम्ही राहावा. फक्त की सगळ्यांशी मिळून मिसळून राहावा, द्वेष करू नका आणि मनात कुणाविषयी आडी ठेवू नका, तिढा ठेवू नका. फक्त एकमेकांचा आदर करा, रिस्पेक्ट करा, सगळ्यांशी नीट वागा, सगळ्यांना सांभाळून घ्या, हसत खेळत आनंदात राहावा. माझी एवढीच त्या दोघींकडनं अपेक्षा असते. मी कधी त्यांना म्हणत पण नाही तुम्ही असंच केलं पाहिजे, तुम्ही तसंच केलं पाहिजे, हेच का केलं, तेच का नाही केलं. ज्यावेळेस त्या विचारतात त्यावेळेस मी त्यांना जिथे सल्ले पाहिजे तिथे देते. आणि बाकी असे कंपल्शन आमच्या घरात आधीही नव्हते आणि आताही नाही. कदाचित मम्मी होती तेव्हा पण हे सगळं अश्विनी बाबतीत केलं नव्हतं आणि आत्ता जरी मम्मी असते तरी पण तिनं कधी असं कंपल्शन घातलं नसतं. निकिताला मी 2-3 दिवस नंतर लग्नाचं लगेच सांगितलं, निकिता आता तू ड्रेस वेअर केलेस तरीही चालेल, साडीचं कंपल्शन नाही आहे. तर ती एवढं बी बोलली घालू का, तर म्हटलं हो घाल बिंदास. पण तिनं नाही घातले. ज्यावेळेस ती आता येती जातीवरनं माहेरून आली ना त्यानंतरच तिनं स्टार्ट केलं ड्रेस वेअर करायला. आणि ना ती वयानं खूप छोटी आहे आणि अजून ह्या गोष्टींचं तिला नॉलेज नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही जसं सांगू किंवा ती जसं जसं आयुष्यात पुढे जाईल, आयुष्याचा अनुभव घेईल, त्याच्यातून मग ती शिकणार ह्या सगळ्या गोष्टी. आणि जर आम्ही सांगितलं असतं डोक्यावरून पदर घेतलाच असता ना, पण आमच्याकडेच काही कंपल्शन नाही आहे. तर अश्विनीला आवडतं ती तसं करते, निकिताला जसं आवडतंय तसं ती करते. आणि अर्थातच जिथे त्या चुकतील तिथे नंतर आम्ही आहेतच की सांगायला. आणि मी घरातली मोठी आहे आणि मी तर सांगणारच. आणि माझं सांगणं कामच आहे. जिथे चुकतील तिथे, असं नाही की प्रत्येक गोष्टी त्यांना अडवलंच पाहिजे. तर ते म्हणतात ना सासू झाल्यावर आपोआपच सासू पण येतं, तसं सासूच नाही आहे तर कशाला कोण तिथं सासूरवास करणार त्यांना. त्याच्यामुळे ते जसं जगतील तसं. फक्त एक अपेक्षा आहे माझी त्यांच्याकडनं की त्यांनी सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे, माझ्या पप्पांची काळजी घेतली पाहिजे, येणाऱ्या जाणाऱ्यांचं सगळं व्यवस्थित केलं पाहिजे आणि सगळ्यांना सेम वागणूक दिली पाहिजे. ह्या 2-3 गोष्टी त्यांनी पाळल्या तर मी पण त्यांना कधीच काही बोलू शकत नाही आणि बोलणार पण नाही. आणि मला जास्त कुणाला रागवायला पण आवडत नाही. फक्त जिथं चुकतील तिथं मग मी सांगेलच ना. आणि हे डोक्यावरून पदरण, खांद्यावरून पदरण हसल्या गोष्टी नाही बाबा. मी पण आजच्या जमान्याची पोरगी आहे, मीच करत नाही तर त्यांना का मी कंपल्शन देऊ. तर चला, होप सो तुम्हाला माझी बाजू ऐकून कळलं असेल, सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील आणि सगळं समजलं असेल अशी मी आशा करते. आणि हा व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय एव्हरीवन.